वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं कॉन्सोनंट्स आणि त्यांचे साऊंड. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सेंटेन्सेस. सो लेट्स सी. A sentence is a group of words that are arranged so as to make a complete sense. म्हणजे शब्दांचा समूह जो अशा प्रकारे मांडला जातो ज्याने एक अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. A sentence always begins with a capital letter. म्हणजे एक वाक्य नेहमीच एका कॅपिटल लेटरने सुरू होतं. इशिता got up at 8 AM. हे एक पूर्ण कंप्लीट झालेलं सेंटेन्स आहे. Got up at 8 हे एक अपूर्ण सेंटेन्स आहे. आता ह्या सेंटेन्स मध्ये हे सेंटेन्स एका कॅपिटल लेटरने सुरू होतं आणि एंडला एक फुल स्टॉप पण आहे. आणि ह्या सेंटेन्स मध्ये हे एका कॅपिटल लेटरने नाही सुरू झालं आणि ह्याला एक फुल स्टॉप पण नाहीये. सेंटेन्सेसचे दोन फॉर्म्स असतात, स्टेटमेंट्स आणि क्वेश्चन्स. स्टेटमेंट्स. वेदा वेंट स्कूल बाय बस. ईशान slept at 9 o'clock. आता हे दोन्ही सेंटेन्स च्या लास्टच्या शेवटी एक फुल स्टॉप आहे. म्हणजे हे दोन्ही सेंटेन्स एक स्टेटमेंट्स आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स. क्वेश्चन्स. Where are you going? Did she came back home? आता हे सगळे क्वेश्चन्स होतात. ज्या सेंटेन्सेसच्या लास्ट मध्ये एक क्वेश्चन मार्क असतो ते एक क्वेश्चन असतं. ज्या सेंटेन्सेस मध्ये सांगितलं जातं ते असतात स्टेटमेंट्स आणि ज्या सेंटेन्स मध्ये विचारलं असतं ते असतात क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल आता ह्या सेंटेन्सेस मध्ये एक स्टेटमेंट आणि त्यापासून तयार होणारे क्वेश्चन्स. सुमित इज हॅपी स्टेटमेंट आहे. इज सुमित हॅपी हा एक क्वेश्चन आहे. आता फक्त ह्या इज ची जागा बदललेली आहे. दे आर टॉकिंग लाऊडली हा एक स्टेटमेंट आहे. आर दे टॉकिंग लाऊडली हा एक क्वेश्चन आहे. आता ह्याच्यात आर ची जागा बदलली. आता सेंटेन्सेस मध्ये एका शब्दाने पण एक अर्थपूर्ण सेंटेन्स बनू शकतो. फॉर एक्झाम्पल नो, येस आणि ओके. आता हे सगळे आपण बघितले जातात सेंटेन्स आणि त्यांचे दोन फॉर्म्स. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मग नक्कीच लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.